दिवसाची सुरुवात बघा टर्बाईनवरच्या पंपाच्या मोटरीचा नट कट करून झाला. त्यानंतर नाही फ्लॅन जसं की वेल्डिंग करायचं ते चालू केलं मग वेल्डिंग करायला. परंतु तिकडे बघा ह्या गटारीची नट निघण्या झाली म्हणून मग त्यांना कटरने ही नट गरम करून दिली बघा. सेंट्रीफ्युगल साखरचा बेल्ट काढा लागली होती बघा. एवढ्यात माझ्या स्क्रीनचे काच फुटले होते म्हणून स्टोअरला जाऊन नवीन 2 काचा आणल्या बघा. एक ब्लॅक 2 व्हाईट काचा घेऊन आलो. गटारच्या मापाने इथं कटिंग करायचं होतं बघा. मग जेवढं बाहेरनं कटिंग करायचं तेवढं बाहेरनं कटिंग करून घेतलं आणि जो भाग बाहेरनं कट करता आला नाही ते टाकीच्या आतनं जाऊन असा कट केला बघा. हे अशा प्रकारचा कट केलेली प्लेट सुद्धा बाजूला काढली. इथं बघू शकता अशा प्रकारे टाकेले तर आम्ही कट करून घेतले प्लेट. आता इथे वेल्डिंग करायला चालू केले बघा. इथं जरा गॅप पण जास्त टाकीला आतनं 2-3 निप्पल आहेत त्यातला ही एक निप्पल वेल्डिंग करून घेतला बघा. लगेचच मग बॉटमचा पण निप्पल वेल्डिंग करून घेतलाय बघा आणि लगेचच दुसरा साईडचा निप्पल पण वेल्डिंग करून घेतलाय बघा. अशा प्रकारे सगळ्यातले तिन्ही पण निप्पल वेल्डिंग करून घेतले. त्यानंतर टाकीला उभं करून फ्लॅट आणि व्हर्टिकल पोझिशन मध्ये वेल्डिंग मारायला चालू केले. फ्लॅट पोझिशन मध्ये वेल्डिंग. ऑक्सिजनला हॅमर खूप लागतात म्हणून इथं हॅमर तयार केले आणि हे जोडीदार ह्या हॅमरला वेल्डिंग करायला लागले. त्यांची पिन आणि नटांपासून हे हॅमर तयार केले आणि 5:30 वाजल्यानं झाले बघा. सुट्टी निघालो घराकडे जायला. महिने झालं बघा अजून रस्त्याचं काम चालू आहे. काय कळणं झालं रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता. एवढ्यात इकडं आमच्या गावात पोट कॅनेलचं पाणी चालू झाले बघा आणि पण जोरातच येतंय. असंच मग खड्ड्यातनं आदळत आलो घरी. तुम्ही पण जाता जाता आपल्या चॅनल थोडं सबस्क्राईब करा. धन्यवाद.